नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. रात्रीला अंधार दिसाला काळोख, रात्रीला अंधार दिसाला काळोख. कुठं गेला देवा तुझा सूर्य नारायण, कुठं गेला देवा तुझा सूर्य नारायण. अंधारात होती आम्हावर घोर अत्याचार, जन्म मानसाचा देवा झालो गुन्हेगार. आलं बे ना. लाज नाही वाटली उशिरा यायला? काही दम नाही राहिला गड्यात. आता ढुंगान टेकावशील का? आज महिना झाला, चोरी नाही, चपाटी नाही, खून नाही, डाका नाही. काय खायचं काय आम्ही? जगायचं कसं? जिपरेची पोरगी औषध करून मिली. 2 दिवसावर आमुष्या आली. आता काहीतरी केलंच पाहिजे. होय होय केलंच पाहिजे. आमुष्या आली की पोलिसांचा पारा वाढतो ना. असं होय? मग तू पालावरच थांब. बरच्या म्हणतोय ती बरोबर आहे. ह्याला चोरी करायला न्यायची म्हणजे नुसती बेलामत आहे. चोरी करायला न्यावं तर ह्याचं काळी नुसतं धडधाड धडधाड करते. नाहीतर काय, याच्या पै 2 वेळा बिड्या पडल्या मला. त्याला पालावरच ठेवा. आणि मग मी खाऊ काय? दगडन माती. मी तुमच्या संग येणार म्हणजे येणार. अरे पण तुझ्यात ताकद आहे का? हिम्मत आहे? अरे पाहिजे तर परीक्षा घ्या माझी. घे म्हातारे, त्याची परीक्षा घे. अरे घे 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 परीक्षा घे. मी घाबरत नाही. परीक्षा घे. असं घे 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 परीक्षा घे. घे. उठ उठ घ्या परीक्षा घ्या. चल. घ्या परीक्षा. तोंडात ना आवाज आला तर पालाव थांबावं लागेल. काय वाटतं तर कर. तोंडातून आवाज नाही काढणार. डोळं मीठ. उघाड डोळा.
शाबास रे माझ्या वाघा. आमुष्याच्या रात्री चोरीत तू आहेस. शाबास. चवल्या ए चवल्या. चवल्या चवल्या ए चवल्या जावा निष्णातून. चल येतो. चला. हीच आहे ना बाग. होय होय चला. माडको माडको काय रे पिस्तुल्या, काय बघतो रा? राम राम साहेब. साहेब भला माणूस आहे. ए भाडखाव, इकडे ये. काय झालं साहेब? तुझी आई मेली, तिला सावडायला आलोय. काय रे, काल रात्री बागेवर थाट घातली, खरं का नाही? मला काय ठाऊ साहेब. लाज नाही वाटत खोटं बोलायला? खरं ते सांगतो. नाने साहेब. त्या भाडखावना घेऊन या बाहेर. वय साहेब. चल 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 चल. बघा कशी गांड वाकडी करून चालतंय ते. आता तोंडातून आवाज काढला ना तर सगळ्यांची अशी हालत करून टाकीन. आईला सरकार आम्हाला पगार देतं ते तुमचीच देखभाल करायला काय? अरे बाबा, तुम्ही आमचे VIP नाही का? ते VIP परवडले, महिन्यातून एकदाच येतात. नाही तर मायला तुम्ही दर आठवड्याला हजर. आवाज बंद करा ना, तर बघून एकेकाला. हा चल चल जाऊ दे. चल उसात चिरले जाऊ दे. हा चल चल. अरे ये साहेब. माने पोटाचा नगारा झालाय.
पोलीस गाडीतून चोर पळतो म्हणजे काय? साहेब ते उसात घुसले उसात. हो मग तुम्ही पण त्यांच्या मागे घुसायचं उसात. हा उसात गेलो तर मुंडकच बाहेर येईल. पालावरची लोक त्यांचे हत्यार उसात ठेवतात. जीव नकोसा केला या लोकांनी. साहेब काय बी करा पण या लोकांचा बंदोबस्त करा. माझ्या नवऱ्याला मारायचं नाही, नाही तर तुझ्यावर डोस काटून जीव देईन सांगून ठेवते. त्यानं चोरी केलं नाही. हा तर देवच लागून गेला नाही का तो? हा कशी करल चोरी? साधूच लागून गेला. चल बाजू चल काय ये चाल. सोड त्याला मारून. ये काय भडकाव? कुठल्या गावचा साधू तू? हा? सांग ना, कुठल्या गावचा साधू? कोण भडकाव? आम्ही काय केलंय साहेब? सोडा आम्हाला. पाटील आले पाटील पाटील आले आहे, पाटील पाटील आहे, आले. पाटील आहे, पाटील आहे. सरकार यावं सरकार. सरकार सरकार आम्हा लोकांची काय बी चुकी नसताना पोलीस सारखंच त्रास देतात बघा. पाटील सरकार सांगा एक हाकेला. माझ्या नवऱ्यानं कधी चोरी केली का? मग त्याला उगाच सजा कशा पाहिजे? मी बोलतो साहेबांशी. चला. सोन्या जी 7-8 माणसं पाठवून दे शेतावर कामाला. वय चला रे चला. काय साहेब काय झालं? काय नाही हो पाटील साहेब, या तात्यांच्या बागेवरती काल रात्री धाड घातली ना या माणसानी, म्हणून आलो तो चौकशीला. तात्या जी या पालावरच्या माणसांच्या नादी लागू नका. तुम्हाला जीव प्यारा आहे की पीक प्यारा आहे? जीव प्यार आहे पाटील. टेक इट लाईटली सर. बाय द वे संध्याकाळी या मळ्यावर बसू जरा निवांत गप्पा मारत. चला चला रे. अनघा अनु कशी आहेस बेटा? कशी आहेस तू? मी मजेत आहे. तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे. किती दिवसांनी आलात? अगं कामाच्या व्यापातून वेळच मिळत नाही. आई कुठे तुझी? आहे बोलावते. आई 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 आई. किती दिवसांनी येत आहे? 15 दिवस झाले. कामातून वेळ मिळत नाही, कळलं? माझं काही नाहीये. अनघाला उत्तरं द्यावी लागतात. घरफाळा भरलाय का? भरला नसेल तर भरा. हे सांगायला आला होतात? कड्याकडे कागद पाठवला असता तर तुमचा त्रास वाचला असता. डॅम इट. कशाला आलो इथं तेच मला कळत नाही. अहो जेवून तरी जा. आई पप्पा गेले? आई अगं मी काय विचारते, पप्पा गेले का? गेले. तुमच्या दोघांचं कधी जमणार आहे की नाही? मला तर आश्चर्य वाटतं की तुम्हाला मुलं तरी कशी झाली. मुलं व्हायला प्रेम असावंच लागतं असं नाही. अगं थोडंच घालू पाय.
सोड ना. अगे घे, हा. हे सरकार पैसे आणले का? अरे काय म्हणतो मी, पैसे आणले का? नाही आणले पैसे. मग आलास तरी कशाला? बायको दाखवायला? तुमचे पैसे फेडीन मी सरकार. अरे पण केव्हा? त्याला काही मुदत वगैरे काही असते की नाही? हं? तुम्ही लोक खरपोड्या करता, चोऱ्या करता. इथं आम्हाला मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो. सरकार भवानी शपथ तुमचं सगळं पैसे फेडीन मी. 1 वर्ष झालं मी वाट बघतोय. हा, आता जास्त वाट बघणार नाही. 1.5 महिन्यात पैसे दे, नाहीतर तुझी बायको माझ्याकडे कहाण ठेव. कबूल आहे का? अरे बोल की. कबूल आहे. अगं तू जर नाही माझं ऐक ना, तू माझं ऐक. मला गाणवत ठेवणार तू? ऐकणार मला? मी काय करू सांग? माझ्या आईला तुझ्या आत्याला बी घालवत टाकली होती. तुझा जीवच नाही माझ्यावर. असं कसं म्हणतेस? हा? माझा लय जीव आहे तुझ्यावर. आई भवानी शपथ. ऐक ना जोर ऐक ना. चल रे. थांब ना तू. चवल्या, हे चवल्या. जी मालक. झुरमेला बंगल्यावर पाठवून दे. झुरमे इकडे. सर बंगल्यावर जा. मालकाचं काय काम आहे ते बघ. मी आलो पाठीमागनं. नाही नाही, मला भ्या वाटत. तू पण चल ना. अगं चिपट मापट शेंगा मला चालून मिळते अजून. तू जा, त्यांच्या घरचं काहीतरी काम असेल. अरे जा 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 जा. मी आलो पाठीमागनं. जा. झुरमे, ए झुरमे. जी. बस. हा, इथं बस. पान लावता येतं? मी शिकवतो. हा. सुना लो. सुपारी टाक.
नाही नको नाही नको मला. पैशाचं काय ठरलंय तुझं? तुमचं पैसा फेडू आम्ही. कधी? 1.5 महिना राहिलाय मुदत संपायला. मुदतीच्या आधी दे, नाहीतर इथं राहायला येशील ना? माझा नवरा म्हणाल तसं वागीन. पेळ सुटत नाही अजून तुझा. चवल्या काय बी झालं ना तरी पाटलाचं समजू पैसा फेडायचं. दिस मागणं दिस जायला लागले. दोघाची मजुरी दिसाची 80 रुपये होती. त्याच्यात खायचं काय, कर्ज कसं फेडायचं काय होऊन बघा. काय पण कर पर मला घाणवट ठेवू नको. काय करू सांग? बायको ऐकायची हौस असते कुणाला? काय बी कर पर मला बाट लावू नको. अरे अरे डाका घालावं तर कुठंतरी. बघतोय काय बाप यास काही जरा. आई भवानी, आई भवानी, आई भवानी, आई भवानी, आई भवानी, आई भवानी. आई लेकरू तुझ्या दाराशी आले, त्याला यश दे. आई भवानीच्या नावानं, आई भवानीच्या नावानं. लय दिस झालं आहे. चोरी चपाटी केली नाही, कामधंदा नाही, कर्ज लय झालं या. आहे आज सोनाराच्या घरी तो चोरी करायला जाणार आहे. त्याला यश दे. तुला बकर लावल त्याच्या पाठीशी राहा. आई कौल दे ग, कौल दे. अरे पोरा आईनी कौल दिला, कौल दिला आईनी कौल दिला. तुला यश येईल, तुला यश येईल. आई भवानीच्या नावानं, आई भवानीच्या नावानं. कोण आहे? कोण आहे? चक्रांचा चावल्या कुठं दिसत नाही ते. नवरा कुठे आहे तुझा? माहित ना मला. माहित नाही? तशी सांगायची नाहीस तू. सरळपणानं सांगायची नाहीस तू. नवरा तुझा? हो बाय माणसाला कशा पाय मारताय? तिचा काय दोष आहे? पळून तर गेली नाही ना? हे म्हाताऱ्या थोबाडमान ठेव तुझं खावसाला. त्या मायला त्या बाबू तांब्याला मारलं, त्याचं घर लुटलं. ये सटवे बोल की नवरा कुठे आहे तुझा? लुगड्यातला बोलाय सोडून जाऊ. हॅलो, हा बोला. काय झालं? हा ठीक आहे, तुम्ही थांबा तिथं. लक्ष ठेवा त्यांच्यावर. ना आम्ही आलोच. हे चला रा, सापडल्यात दोघं. चला.
साहेब दोघ जण इथं उसात लपल्यात. असं चला रे घुसा सगळ्या आतमध्ये. पण साहेब त्यांच्याकडे हत्यारं असतील. अरे गोळ्या घाला एकेकाला भाडखाऊला. बघून घेऊ काय व्हायचं असेल ते. हे चावल्या चकऱ्या काय रे दोघं मुकाट्यानं बाहेर आला तर कायदेशीर कारवाई होईल, नाही तर गोळ्या घालून मारीन एकेकाला. चला बाहेर या. हे म्हाताऱ्या सांग दोघांना बाहेर यायला, नाही तर गोळ्या घालीन. सांगतो साहेब सांगतो. चक्रे चावल्या अरे बाहेर या बाबांनो. अरे ऐका माझं, नाही तर फुकटचं माराल. चावल्या अरे बाहेर या बाबांनो. तुम्हाला भवानी आईची शपथ आहे, बाहेर या लवकर. काय नाही, पोलिसाचा मार खायचा नाही, त्यांनी तरी पोट भरेल किमान. चला चले कापड करा अंगातल्या आणि इकडं चल. चल लवकर चल इकडं. हा ये चल. आल्याला. काय बी करा पण सोडवा माझ्या नवऱ्याला. अरे तुम्हा लोकांना वाचवायचं मी काय कॉन्ट्रॅक्ट घेतली ती काय? हं? काय केलं त्यानं? चोरी केली वापस होणाराची. 5,000चा खर्च आहे. काय बी करा पण सोडवा चावल्याला. सोडवा हे खरं आहे, पैशाचं काय करायचं? पहिलीच रक्कम अजून त्यानं फेडली नाही, त्यात त्याला पुन्हा अजून पैसे देऊ? जर मी तू कशाला एवढं जीवाला लावून घेतलीस? त्याचं नशीब त्याच्या पाशी. बरं दे नवरा आहे तो माझा. काय बी करा पण सोडवा त्याला. सोडवा ना. जर मी तुझ्या शब्दा खातर वाटेल ते करी, पण एक लक्षात ठेव, पैसे फेडले नाहीस तर माझ्याकडे गहाण राहावं लागेल. जी राईट. जा सोडवून आणतो मी त्याला. आई भवानी. जयसिंग पाटलांच्या मेहरबानीमुळे सुटलाय, कळलं का? हा ही शेवटची वेळ. पुढच्या वेळेला ते पण काय सांगणार नाहीत आणि मी पण कुणाचं काय ऐकणार नाही, कळलं? बरं साहेब येऊ का आम्ही आता? काय रे फार घाई झाली बरं भाडखाओ. हा कसली हट्ट्यांची वट असतात लोक ही. मायला मारानं जनावर घाबरतात, पण ही माणसं नाही घाबरत. गोळ्या घाला किती ना. एवढं सोपं आहे का ते गोळ्या घाला? एकीकडे कायदा आणि दुसरीकडे आम्हाला स्वतःचा जीव वाचवायचा असतो. त्यातून पालावरची माणसं म्हणजे एकदम खतरनाक. 10-10 वर्ष पोलिसांच्या हाताला लागत नाहीत आणि लागली तरी पोलिसांना घाबरत बी नाहीत. त्यातून बड्या बड्या धेंडांचा दबाव. एक मिनिट. हॅलो. हा पाटील साहेब, सोडलं तुमच्या चावल्याला सोडलं आत्ताच. लय उपकार झाले मालक, तुम्ही होतात म्हणून मी वाचलो, नाही तर अवघड होतं मला. 5,000 खर्च करावे लागले. चवल्या, मुदत विसरणार नाहीस ना? मुदत जर का हुकली तर सुरमीला माझ्याकडे आणून पोच करावा लागेल. काय कळलं ना? हा
लाले काय पण म्हणा पण पहिल्यासारखी दारू नाही राहिली. गप ढोस दारू. अरे लगीन झाल्यापासून माझ्या पोरीला सुख नाही. जिथं जाईल तिथं मार खाईल असा नवरा काही कामाचा आहे. तुम्ही मला काय म्हणायचं काय तुम्हाला? 10,000 रुपयाला इकली जुर्मीला. त्याचा पैसा परत करीन. दुसरीकडे मुतूर लावीन. 15,000 कोणी बी द्यायचं मला. ए म्हाताऱ्या, पैशासाठी कोणासंग बी झोपू नको पोरीला. ए गा बापा मोर बोलू नका. ए माझ्या मोर तू बी बोलू नको. हा गप्पमान खायचं आता. ए बंदुके कशी आपल्या दारूची चव? अरे गुळाचा भाव वाढला तरी आपल्या दारूची चव काय बदललेली नाही. काय ए बंदुके काय ही पोरगी कोणाची? नात आहे माझी. वय 15,000 मोजतो. ऐकतो का मला? मी नाही लगीन करणार तुझ्या बर. अरे 20,000 रुपयाला सौदा करून गेलाय जुगारे. अरे 1,000 जास्त घे. काय करायचं? आई बापाला बोलवा आणि फोडून टाका सुपारी. म्हातारा नवरा कशा पायी करते ग? पैसा मोजतोय पैसा. फुकट नाही मागित. ए चल जुर्मीची बी किंमत बोल. बोल सुपारी फोड. किती? 5,000 7,000 बोल. जास्त बोलायचं नाही सांगून ठेवतो. हित्त काढून टाके. अरे हाय म्हणून रुबाब धावतोय. हित्त काढून टाके. तू गप्प आता. तुला हात जोडतो मी. म्हातारा झालो असलो ना तरी बी अजून रग आहे अंगात. ए जुर्मे करते का लगीन माझ्या संग? माती तुला मी काय आणलं रे? लग्नात गेलतो भीक मागाया. लय काय काय होतं लाडू जिलबी एवढंच दिलं मला. सोड. माझ्या पोराचं तू काय खातो रे? लाज नाही वाटत बसून खाया? काय धंदा कर जरा. लाज वाटायला पाहिजे तुला. आणि इकडं माझ्या पोराने भीक मागून आणलं ह्याला फुकटचं पाहिजे. लाज नाही वाटत? उठ काम धंदा काय झालं? काय झालं? अगं माझ्या लेकरानं भीक मागून आणलेलं खाता यायचं बसून मुर्दा. काय रे? जा बाबा जा. चल चल रे पोरा चल. कशाला? हे घे काय बंगल्यानं आणलंय. जोरमे सरकारचा लय जीव बघ तुझ्यावर. मला म्हणले जोरमीला उन्हातानाचं काम नको करू देऊ. सावलीत माझ्या घरात काम करायला लाव. मग तू काय म्हणला? पाठवतो तिला तुझ्याकडे. तुला लाज आबरू काय नाही बघ. मला पाटलाला इकशील ना तेव्हा होईल तुझं समाधान. चल. तसं नाही ग. तुला असं उन्हा पावसाचं काम करताना बघून जीव तुटतो माझा. मला काय हौस हवे तिकडे पाठवायची तुला. पाटलाला इकशील ना परतच नाही यायची. ऐक ना उद्यापासून मी खाणीवर कामाला जातो. त्याचे जास्त पैसे मिळतील. मग समजा कर्ज फेडू नको आपण. काय रे फाटली का तुझी? अरे हसतो काय? चल उठ कामाला लाग. अरे पाला वर्षाचं काम नाही. चोऱ्या माऱ्या करून जगणार तुम्ही लोक. तुमच्याच्यानं काम कशी होत्याल? चल उठ कामाला लाग.
चवल्या फोड आला तर तुझ्या हाताला. हळू हळू. बरंच आहे की फोड फुटलं की हाताला घट्ट पडत्याल, मग जोरात काम करायचं. काय काळजी नाही काय नाही. ये माझ्यासाठी करतो ना एवढं काम. त्याच्यामध्ये माझा बी थोडासा फायदा आहे की. येणार येणार नाही कसा. आज बऱ्याच दिवसाने वाड्यावर येणं केलं. म्हणायचं काय तुला? माझी आठवण येते की नाही? मग इथं आलो असतो का? मला इथे एकाकी वाटतं. ये मळत आहे मळत. नको, माझी अडचण होईल तुम्हाला. उगाच डोका फिरवू नको. आता चिडायला काय झालं? मी काय वाईट बोलले? मला ना तुमच्याशी कचा कचा भांडावंसं वाटतं. भांडगे कधीतरी वाड्यावर येता, तेही बंद व्हायचं. आलेच पानांचा. बोला आई साहेब बोला. देवीची वाणी ऐका. जो कोणी पैसा पाणी देणार नाही, कर्ज बुडवल, सबूत खोटा करल, अशा सगळ्या लोकांचा दिव्याही सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. बाईला जरी पडले होतो म्हणून कर्ज घेतलं होतं, आता फेडायचं नाव घेत नाही. खाली मुंडी पाता धुंडी. चावल्या येतो चावल्या चावल्या चावल्या. मोर ये मोर. देवी काय म्हणते ते खरं आहे का? कुणाचं पैसे फेडायचं राहिल्या सांग देवीला. जवळ हा पैसा फेडत नाही तोवर वस्तीला पुरी गारवर राहणार नाही. बघता बघता रोगराई होईल, पोलीस पाट्याचा त्रास होईल. चावल्या अरे काय म्हणतीये देवी? देवी पाटील सरकारकडून कर्ज घेतलं होतं ते मी समजा फेडीन, असा सगळ्यांसमोर सबूत देतोय. आता जोडीनं पाया पडा देवीच्या आणि सबूत द्या देवीला. माफ कर माफ कर. भवानी आईच्या नावानं, भवानी आईच्या नावानं. जय. झुरमे फोटो. हा तुझे फोटो. माझा फोटो. किती वेगळे दिसते मी. छान दिसतेस तू. सुंदर. आवडले. एक फोटो घेऊ का? ये चावल्या चावल्या. आलो रे आलो. ये चावल्या ये. आज का नाही मी तुला एक गंमत दाखवणार आहे. काय? अगं दाखव ना. जात ना. उगन. काय बेस्ट दिसतेस तू. एकदम एकदम नटीवाणी. खरंच. मग काय कुणी काढलाय फोटो? मालकांनी. मालकाला लय आवडला नाही का फोटो?
होय लई आवडला. तुला राग आला? फेकून देतो फोटो. अगं त्याची नजर लागल तुला. मला लई आवडलाय. एक दिवस तुला घेऊन जाईल तो. पैसे दिल्यावर कसा काय घेऊन जाईल? त्यानं माझ्या समोर पैशाचा ढीग जरी वाचला ना तरी मी लात मारीन त्याच्यावर. आता झालं तुझं समाधान? तसं नाही पण जुर्मे तू साधी राहा. हे नाताय बिटायचं सोडून दे. अगं पालावरची बायका नसते का? समजा पालावरच्या बायका हसतात बघ तुला. हसू देत. माझ्या वाणी सुंदर असत्या तर त्या बी नटल्या असत्या. आता जाता येईल ना भावानी यायची. माझा बी तुझ्या संग फोटो काढायचा. या मला नाही माकडाबरोबर फोटो काढायचा. मला काय र 2 महिने झालं काम करतोय पण काय पगार नाही. मिळेल ना. आम्ही कुठे पळून चालतोय काय? विश्वास नसेल तर दुसरीकडे काम बघ. तसं नाही पाटलाचं पैसे फेडायचं होतं. हा फेडशील चल कामाला लाग. सरकार बोलवणं केलं होतं वय. हुकुम करा सरकार. तुमच्या केसाला धक्का म्हणजे आमच्या काळजाला धक्का. हे बघ सवल्यावर माझं कर्ज आहे जी. कधी 5 घे मग 7 घे मग 10 घे असं करत करत 25,000चं कर्ज झालंय त्याच्यावर. जी. आणि व्याजासकट 42,000. सोनबाच्या पोटी कसा जन्माला आला तेच कळत नाही. चोरीचा पटीत लय कच्चा. तुम्ही होता म्हणून वाचवला. आता मी जास्त वाट बघणार नाही. त्याला सांग सुरमीला माझ्याकडे गहाण ठेव. पारख्या जातीत बाईला घाणवत ठेवायची मुभा नाही सरकार. असं मग माळावरची वस्ती खाली करा. गरिबांनी कुठं जायचं सरकार? आम्हाला कोणी जागा देत नाही. 2 दिवसांनी चवल्याच्या कर्जाची मुदत संपते. काय करायचं ते ठराव. पण सरकार हे बघ एक बाई जातीतून बाहेर पडली तर धर्म बुडत नाही तुमचा. चल कामाला लाग. चवल्या हे चवल्या. जी सरकार. उद्या संध्याकाळी मुदत संपते. लक्षात आहे ना? सरकार मी खाणीवर चाललो पैसे आणायला. हे गेलो हे आलो मी. उद्या जर पैसे मिळाले नाहीत तर सुरमीला घेऊन जाई ना? जी सरकार. कोण आहे का? मॅनेजर साहेब कोण आहे का? मॅनेजर साहेब कोण आहे का? करण साहेब थांबा. अरे काय रे का खाणी कोण दिसत नाही. अरे काम बंद झालं नाही इथलं. मला कुठे भेटतील? मालक स्वर्गात. चल येडपट कुठलं. चल. का रे पोरांनो आज चूल नाही पिटली? खानवाल्यांनी फसवलं नाही. त्याचा एक दिवस काटा काढला. बापाचं नाव नाही राहणार. त्याची काळजी करू नको पोरा. त्याला कसा बेवडवू आपण. हा पण पाटील सरकारचं काय करायचं? अरे आपल्या आडी अडचणीला उभा राहतो तो नसता तर गाववाल्यांनी पालं तरी टाकू दिली असती का? तरी बरं तुला म्हणतच होतो बाबा पैशाचं काहीतरी बघ, पैशाचं काहीतरी बघ. म्हाताऱ्या कुणी पैसे देतं का बघ.
मला घाणवट नाही राहायचं नाही. हा ग असं म्हणून कसं चालत जुर्मे. लय तर लय हारण्याला विचारतो. मागच्या महिन्यात मोठी कमाई केली त्यानं. हा तू मला नाही राहायचं ते डुकराकडं. त्याच्याकडे गेली तर जातीत तरी राहशील. पाटलाकडे गेली तर जातीचा कोप होईल. म्हाताऱ्या माझ्या बापावरी आहेस तू. मला सोडव रे बाप्पा, मला नाही राय. पोरा तू असं कर, तू बोरीच्या आप्पा पाटलाकडे जा. मोठी बागायत आहे त्याची. काहीतरी कामधंदा मिळेल बघ. बघ काय जमतंय का बघ बाबा. राम राम दादा. राम राम. काय रे, काय काम काढलं? काय काम मिळेल का आपल्याकडे? काम आहे की, रगड काम आहे. अरे पण नाव काय तुझं? कंच्या गावचा? माझं नाव चावल्या. चावल्या? पालावरचं तर नव? होय पालावरचा. नाही बाबा, काय काम नाही इथं. आता तर काहीच काम नाही. आधी तर म्हणले हाय म्हणून. अगोदर म्हणलो बाबा माफ कर, गुन्हा झाला. जावा. ह्यांना काम द्या म्हणजे हे आमचं कायमचंच काम करतात. हॅलो. हा बोला. अहो तुमची तत्ववित्व गेली खड्ड्यात. मला एक सांगा, तुमच्याकडे सीटा आहेत किती? अहो मग पळवायची ना सीट. राम राम. काय रे बाबा, काय पाहिजे? काम पाहिजे होतं काहीतरी. अरे मग तिकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये जा ना. जा तिकडं. हिला अडपट कुठलं काम मागतंय. हॅलो. हा बरं बघा, तेवढं दे ना, ठेवा. काय रे, काय काम काढलं? काही रोजगार मिळेल का म्हणून आलो होतो. पालावरचा माणूस आहे मी. चावलं माझं नाव. शेतीचं काम जमेल का? जी. अरे तुझ्या बापदादानी कधी शेतीचं काम केलं होतं काय? खून, दरोडेखोरी, मारामाऱ्या करण्यात तुम्ही लोक पटाईत. मग तू ही नोकरी कशा पायी करतोयस? पोलीस मागावर असल्यावर कसल्या चोऱ्या माऱ्या? ते माझ्यावर सोड. काय काम करणार का? तुझ्यासारखी माणसं पोचल्याशिवाय आम्ही राजकारण तरी कसं करायचं? हे बघ, मी तुला माझा खास माणूस म्हणून नोकरी देतो. फक्त मी सांगेल त्याला टिपायचं. काय काय? अरे एवढा कसला विचार करतोस? तुझ्या बापजाताने काय केलं होतं रे दुसरं? नाही पण पोलिसांनी पकडलं तर सोडवताल ना आम्हाला. त्याची चिंता करू नकोस. मी सांगतो त्याची गेम कर. छातीत गोळीगार 10,000 रुपये देईन. मला कर्ज फेडायचं. थोडा सही साधा मिळाला असता तर बरं झालं असतं. पहिल्यांदा रिझल्ट दाव, मग पैसे. चल निघ. जी. जोरमे, आप्पाचं काम केलं तर पैसे तरी मिळतील. चावल्या, ओके येडेवानी करू नकस. अरे तुरुंगात जाशील. बायको घाणोट टाकण्यापेक्षा तुरुंगात गेलेलं काय वाईट आहे? मुकाट्या नाही म्हणून सांग त्याला. त्या परीस मी गाणवट राहीन. तुझ्या जीवा परीस मला ही कुडी मोलाची नाही. कळ?
भवानी आई, माझ्या चौलाचं रक्षण कर. आई त्याला काय बी कळत नाही ग. लहान पोरावानी आहे त्याचं मन. नको शिव नकस या महालोक्याला. इतकी चांगली बायको म्हणून मी तिच्यासाठी काय नाही करता आलं. बाप्याचा जन्म मिळून मी समजा जन्म फुक्काट गेला माझा. फुक्काट गेला. पुढच्या जन्मी तुझ्या घरात पाणी घासीन, तुझी लुगडी धुईन मी. मला लोक एवढं जीवाला लावून घेऊ. हा माझ्या राजा नका एवढं. देव ठेवतो तिकडे राहायचं. माही काळजी नको करू. तुझी काळजी घे बाबा. माझ्या काळजीने किती वाढलास तू. सकाळनं काय बी खाल्लं नाहीस. ती भाकरी ठेवली खाशी. खाशी माझ्या समोर खा 2 घास. खा ना माझ्या राजा. असा घास गळ्याखाली उतरल का? नाही, माझा भवानी आईचा उपास आहे. माझी शपथ आहे तुला. खा ना. खा ना माझ्या राजा. खा आता. काळीज हे तुटलं तुटलं, नशीब हे फुटलं फुटलं. काळीज हे तुटलं, नशीब हे फुटलं. अशी कशी रीत जगाची, ताटातूट 2 जीवांची. अशी कशी रीत जगाची, ताटातूट 2 जीवांची. इथं रोज रावण करती सीतेच हरण, पोटाच्या या खळग्यासाठी जीव गहाण. पोटाला नाही घरदार, नाही खाली माय रान. भलती आव्हान हातात बेडी, पायात घोडी. कायद्याची रीत तुरुंगाची भिंत चिरघाण. स्वतःच्या बायकोली कोणाला आणि तरड्याचं नाटक करते साला. चल हो इकडं. पालावरचं पोर वचनाला जागलं. जा बाबा जा. भवानी आई तुला सुखा ठेवल. जा. नाही घरदार, नाही खाली माय रान. भलती
अरे सत्यानाश केला माझ्या लेकीचा. माझ्या सोन्यासारख्या पुरीचा वाटोळ केलं. तुझं कधी भलं होणार नाही. माझी लाडकी पोर कुठे आहे मला सांग. अरे बोल की. कर्जबाई घाणवत टाकली तिला. आम्हाला न सांगता घाणवट ठेवली. तुला काही लाज शरम आहे का? तुला काय वाटलं मी पैसे देणार नाही? 10,000ला पोरगी इकली. मी 12,000 रुपये देतो. माझ्या पोरीला मोकळं कर. इकलीच ती इकली पण का जातीच्या माणसाला इकली. तू कसा डोकं फिरतो रे? आता जेवायचं झालं. आता मी काय करू शकत नाही. असं वही बघून घेईल तुला. अरे झाले जा. तुझं कधी भलं होणार नाही. काय माझं व्हायचं बघून घेईन. तुम्ही जा. असं वही जोरमे हे जोरमे ये बैस. इथं नाही वर बैस. हा जेवलीस? पान लाव लाव ना. जोरमे आधी चुना लावायचा. हा आता का टाक. आता सुपारी. आज वेडा रंगणार असं नाही चुरमे. वेडा नेहमी भरवायचा असतो. मागच्या वेळी भरवला नव्हतास. दात लागला का? खरं दाखव ना. कशी आहे? नाही छान आहे ना? नाही नको मला. असं कसं? असू दे असू दे. हे बघ आता छान छान साड्या नेसायच्या.
भरपूर दागिने घालायचे, नटायचं, मुरडायचं, है काय? विलायती कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं मटण लय भारी असतं. हं? राम राम सरकार. सरकार जुर्मीला द्यायला आलोय मी. तुझा काय संबंध? मुलगी आहे माझी. पर जातीच्या माणसाला घाणवट ठेवून पाप केलं या चावल्यांनी. उद्या जात पंचायतीमध्ये तमाशा होईल बघा. चल तोंड काळं कर. जुर्मीला चांगलं सांभाळा. ए चवले, अरे असा उताना का पडलायस? काय करू, नशीबच उलातलं. हा, बाईल पाटलाला परजातीच्या माणसाला गाणवट टाकली. मला ऐकले असते तर माईला. अरे जात बाटवाया लाज कशी वाटली नाही तुम्हासनी? व्यवहार झाला आता, आता बोलून तरी काय उपयोग आहे? पण लई चांगली जपली असती बर का तिला. हा, पण तू तरी काय करणार म्हणा? बाई चावचाल नटणारी मोरडणारी तुला तशी भारीच होती बर का ती. घे भाकर तुकडा खा. धर. खा ना, घे ना. भूक नाही. नाही, तुला खायला पाहिजे सुरमी. घे, घे ना, घे ना. काय झालं सुरमी? सांग ना काय झालं. त्याची आठवण आली म्हणजे माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? मी तुझा कोणीच नाही? हाय ना मालक. मालक? मालक नाही म्हणायचा. घे, खा ग प्लीज. घे. पापा. अनघा, ये ना, ये ना. हे असलं काही बघण्यापेक्षा मी आंधळी असते तर बरं झालं असतं असं वाटतंय आता मला. अनघा, अनघा, ही अचानक कशी आली इथं? नाही नाही नाही, तू घाबरू नको. डोंट वरी, जे काय होईल ते मी बघून घेईन. तू खा. आई, पप्पांचं मळ्यात काय चाललंय तुला ठाऊक आहे? अगं आई, पालावरची बाई ठेवली आहे पप्पांनी. अनघा, तू तुझ्या अभ्यासाचं बघ. आई अगं, तुला ह्या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाहीये? वाटायचं, सुरुवातीला वाटायचं, पण त्यावेळेला तुम्ही लहान होतात. तुमच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून सारं गिळलं. आपल्या नवऱ्याला जाब विचारावा असं सुद्धा तुला कधी वाटलं नाही? तुला एक सांगू, बाईचं जेव्हा लग्न होतं ना तेव्हाच तिचे पंख कापले जातात. ती कधीच भरारी घेऊ शकत नाही. बाई आहेस ना, घे पडती पाच. हो आई.
दे मुलांना जन्म. त्यांच्या शिक्षणाचा विचार कर, त्यांच्या लग्नाचा विचार कर, बस फक्त विचार कर. अगं आई, अगं आपला नवरा बाहेर खेळलीये, त्याचे एकच नाही तर अनेक बायकांशी संबंध आहेत. तो घरात रखेल आणून ठेवतो. ही गोष्ट तुला कशी मान्य होऊ शकते ग? तू जर का या गोष्टीवर ऍक्शन घेतली नाहीस ना तर मी ह्या घरात राहणार नाही. हा मी करतो तुमचं काम. अरे होऊन जाईल ते काम. मी बघतो काय करायचं ते. काय चाललंय तुझं? तुझं काय चाललंय? म्हणजे बायको आहे ना मी तुझी. लग्न केलंयस ना माझ्याशी. बोल ना, काय कमी केलं तर मी तुला? हा, चांगला संसार केला, सोन्यासारखी 2 मुलं दिली, त्याचं हे बक्षीस येते तुम्हाला? बोल ना, बोलत का नाही? बोल. काय ग हे गाव भावाने, हा, या रांडेला आत्ताच्या आत्ता इथला बाहेर काढ, नाहीतर माझ्यासारखी कोणी वाईट नाही सांगून ठेवते. ए शिंदळ, तुला ऐकू येते ना? चल निघ. मला बी जायचं मामा आमच्याकडे, माझ्या नवऱ्याकडे, पण मी घाणवट आहे यांच्याकडे. अरे तुला लाज लज्जा शरम आहे की नाही? एका गरीब बाईला घाण ठेवून घेतलंस. तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढ, आत्ताच्या आत्ता. ते कुठेही जाणार नाही. नाही, तिला जावंच लागेल. ते कुठेही जाणार नाही. मलाच कुठेतरी नेऊन गाड, म्हणजे तुझं समाधान होईल. तुझं कधीच भलं होणार नाही. माझं तळतळात लागेल तुला. बघ बघ बाईचा शाप कसा असतो ते. अरे किडे पडतील तुला. घुबड सुद्धा तुझ्या प्रेताला शिवणार नाही. आयुष्यभर माझ्याशी खेळलास, आयुष्यभर मला सतावलंस. अरे मी तुला शाप देते, तुझं सत्यानाश होईल. सत्यानाश. नालायक, माझ्या घरात राहते, माझं खाते आणि मला शाप देते. तू सो घराच्या बाहेर. चालेल आउट. गेट लॉस्ट. तू घाबरू नको, मी आहे ना. मला जाऊ दे माझ्या चौलाकडं. लई बे वाटतं, जाऊ दे मग. सुरमी, घाबरू नको. अगं तुझ्यावर जीव आहे म्हणूनच तिला घराबाहेर काढलं ना मी. किती गोड दिसतेस ग तू. एखाद्या राणीवाणी. चांगलं चांगलं खायला मिळत असेल ना? हा, आराम मिळत असेल ना? काय झालं? ए काय व्हायचं बाकी राहिलंय? काय? मला नको त्याचं पैका पाणी, खाणं पिणं. मला तू पाहिजे. का म्हणून मला ऐकली? ऐकली मला. तुला आता काय आणि कसं सांगू? नशिबा मोहर चालतं आहे कुणाच. मला बी तुझ्या बिगर करमत नाही. पण तिसरा तुझी आठवण येते मला. जोरबे तुझा आवाज माझ्या कानात घुमतो का? तुला कसं सांगू मी जोरबे? मला नाही राहायचं त्याच्या संग. सरकार आलं वाटतं. त्यांनी मला बघितलं घोटाळ होईल. चल मी जातो धरून. अगं घोटाळ होईल तुझा. अगं नका नका तुझा. झुरमी, झुरमी, काय झालं? सांग ना, सांग. मला त्याकडे जायचं. त्याच्याकडे जायचं म्हणजे? झुरमी, अगं मी तुझ्यासाठी एवढं करतोय, त्याचं तुला काहीच वाटत नाही? हा, बोल ना, बोल.
वेडीस का पुन्हा त्या घाणीत जाऊन राहणार आहेस? त्यापेक्षा बंगल्यात राहा, माझ्याजवळ, तिथं माझ्याजवळ. चवल्या, ए चवल्या, अरे थांब. काय अवतार करून घेतलाय? हा? ए चल चल. काय दिसतेस? हा, काय हालत करून घेतलीस? बस. अरे बाई मागे एवढं एवढं व्हायचं नसतं. हा, हे घे खा. खा रे. अरे बिस्कुट आहे. दुकानात पाय ठेवल्याबरोबर दुकानदारानं पुढे हातात ठेवला. हे घे खा. अरे समध्या बायका सारखी आज, तिला काय सोनं लागले वय? तुझी बायको घाणवत ठेव म्हणजे तुला कळल. लय गांडू सारखं वाटतं का? मेला जन्म बाप्याचा आणि कारभार हिजड्याच. मग दाखव की मर्दानगी. चोरी कर, खून कर, नाही तर एखादा दरोडा घाल. तसंच करायला पाहिजे होतं. तिचं ऐकलं तिथंच चुकलं. चांगल्या 10,000 रुपयाची सुपारी आली होती. अरे अजून येळ गेली नाही, काहीतरी कर. जा सोडी तिला, जा. हे घे खा. अरे खा की. अरे खा. काय रे? काय रे? अरे कोयत्याला धार कशा पाय लावती आज? काय बोकुड कापायचा का काय? हा, 2 पायाचा गोरा बोकुड कापायचा आहे. हे अडपाट. अरे काय झालं? बोल की. पाटलाची गर्दन छाटायची. काय? आणि इकडे कोयता आणि इकडे तुला काय करायचं? आणखी मला अरे सोड ना. सोड तुला. हे कोयता सोड तुला काय अरे काय चाललंय? हा, काय चाललंय? पाटलाला उडवायचं म्हणतोय. हा, अहो असा वागला तर आम्हाला पाठीवर बिराड बांधून बॉम्ब थेंडावं लागेल की. वय की त्याच्या डोसक्यात मेंदू आहे का दगड तेच काय कळत नाही. अरे माझ्या डोसक्यात दगड असताना तर बरं झालं. एकदा तर निकाल तरी लागला. भर दिसा समण्याचे देखत त्यांनी माझी बाईल नेली. मी एक गांडू रे, तुम्ही तर 17 गांडू आहे. त्याचा पैसा खरा असताना गोड वाटलं, मग बाईला घाणवट ठेवताना कडू का वाटतं र? अरे बोल की, आता दात किळका बसली? कर्ज फेड आणि बाईला घेऊन ये. तुझ्या बायलीला जलमभर पोसायला पाटील येडा नाही. त्यो छान आहे, तुम्ही छान आहे, मी एकटाच येडा आहे. येडा एकटाच मी. चल आता लय विचार करू नका. आचल की. अरे सशानं कधी वाघात शिकार केली काय? चल. कोयता खाली टाक.
ये चावल्या ये हो ये ओ पाटील पाटील मी पाया पडते तुमच्या. त्याला मारू नका त्याला. ये चावल्या कोयता खाली टाक. कोयता खाली टाक. अंचल निघित ना. बघतो काय निघित ना. निघ बाबा. अरे जा की. तू मेला तर कुणासाठी जगायचं नाही. गप बस आणि निघित ना. हा चला पाटील. पाटील चला. हा तो काय नाही करणार तुम्हाला. हा चला. जुने तू मला वाचवलंस. तू मला वाचवलंस जुने. तुझं माझ्यावर प्रेम आहे. काय बोल ना. हा तू मला वाचवलंस. जुने तू मला जिंकलास. खरंच तू मला जिंकलास. जुने खोटं वाटत तुला. खोटं वाटत तुला. चल बाबा आता 4 घास खाऊन घे. कशाला एवढी पितो. माळावरच्या पालात आणि पाटलाच्या वाड्यात काय बी फरक नाही. चल. हा सोडले मी दारू. नको मला दारू. मला तू हवी आहेस. मला ठीक आहे. चावी तिजोरीची. पालावरच्या बाईच्या हातात तिजोरीची चावी. तिजोरीची आणि आयुष्याची. घे घे ना. सकाळी उतरली का परत देईन तुला. सोडले. काल अजून दारू सोडले तुझ्यासाठी. हा हे बायको आहेस तू माझी. बायको आहेस. चक्र यार जुर्मीला घाणवट टाकून मिळाली मोठी चूक केली यार. काय केलं असतं. पैसा हागला असतास वय. तसं नाही रे. सोनाराची चोरी केलीस आणि गेला पोलिसांचा मार खायला. अरे बाबा जुर्मीला घाणवट ठेवलीस म्हणून एवढं कर्ज फिटलं. नाही तर तुझं काय खरं नव्हतं बघ. आता माझी जुर्मी आली ना तिला बघ कसं लहानीसारखं ठेवतो मी. अरे याडा का खोळा तू. पाटलाच्या घरी मटणाच्या बोट्या खायला सुकली असणार. आता कशाला येते ती. आता गेली नाही यायची. आता येईन ती. ती येईन म्हणून तुझा काय बाप मरतो का रे. नाही येणार. येणार अरे नाही येणार. येणार. हॅलो. अहो डॉक्टर साहेब अर्धा तास झाला मी तुमची वाट बघतोय. कुठे आहात तुम्ही. प्लीज जरा लवकर या. हा चांगलाच ताप आहे तुला. थांब तुझं डोकं दाबून देतो. बापेनं डोकं दाबू नये. मला आवडतं. काय बघतेस. तुमच्यात बायकोची अशी सेवा करतात. आमच्यात बायकोची अशी सेवा नाही करत. सुरमे तू मला जिंकलंस. पूर्णपणे जिंकलंस.
तुला जेवायला वाढते. पडून राहा प्लीज, पडून राहा, उठू नकोस. बरं नाही तुला राणी, डॉक्टर येतील एवढ्यात. नमस्कार. या डॉक्टर या. काय झालं? काय होत आहे? ताप आहे तिला. ताप आलाय? नाही ठीक आहे, काही विशेष नाही. मी औषधं गोळ्या लिहून देतो, तेवढ्या त्यांना द्या, म्हणजे त्यांना बरं वाटेल. बाय द वे, यांचं नाव? जुर्मी. जुर्मी जयसिंग पाटील. म्हणजे? बायको आहे माझी. मग वाड्यावर असतात त्या? फी किती झाली तुमची? 100 रुपये. हां, हे घ्या. थँक्स. थँक्यू व्हेरी मच. या आता. ठीक आहे. कसं आहेस रे? मी बरा आहे, तू कशी आहेस? मला तिसरा तुझी आठवण येते. मला सुद्धा. मला कधी कधी लय भ्या वाटतं. पाटील तुला सोडेल ना? का नाही सोडणार? सोडील की. नाही नको, आणखी वाट बघत असेल, जायला पाहिजे. जाते की. जुर्मे नाही. जुर्मे 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 ए ए ए काय झालं? चवल्या चवल्या सोड. ए नाही सोडणार. ए ए ए नाही सोडणार. सांग तू. नाही 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 सांग. काय 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 बोलत? अरे सांग ना. आम्हाला असं भेटता येत नाही ना, म्हणून आम्ही सपनात भेटतो. अरे जुर्मी, जुर्मी काय झालं? तुला बरं वाटत नाही का? हा? ए काय? लय घोटाळा झाला मालक. मला दिस गेल्यात. काय? बरं झालं. म्हणजे आता तू इथंच राहणार? काय बोलता मालक? मला कळलं तर नाही, मी आहे ना. हा? अरे चावल्या, अरे डबडा वाजून काय भीक मागणार आहेस? अरे तुला नाही माहित, याच्यामध्ये 6 महिन्यासाठी दगड ठेवलं होतं. एक एक दगड संपत आला. आता किती कमी दगड राहिले. गहाणवडीची मुदत संपली. आता जुर्मी येणार. अरे येडा का खोळा तू? नाही ती ये ना, ती येईल. कशाला येईल ती? या नावरा आहे तिचा. अरे तिचा नाद सोड आणि दुसरी बायको कर. नाही नाही जुर्मीच, तिला नाही सोडणार मी. अरे चवले जुर्मी ये. काय रे, काय पाहिजे? सरकार, भावानी आई काय बोलली ते सांगायला आलो. सांग. जुर्मीची मुदत संपत आली. तिला पुढच्या पुनवला सोडवायला पाहिजे. बस कळलं. जुर्मे, दाणार आणि वत त्याच्या चोळीत.
चवल्यानं दिसत कुठं? त्याचा इथं काय संबंध? हे बघ सुरमे, तू इथून कुठेही जाणार नाहीस आणि आणि तोही इथं येणार नाही. सुरमे, तू कुठेही जायचं नाहीस. हा, चल चल. ओम ह्रीं क्लीं स्वाहा. 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 महाराज काही करा, त्या रांडेचं वाटोळ होऊ दे, तिला रक्ताची चुलाब होऊ दे, तिचं पोर पडू दे, माझ्या घरावर पडलेली तिची काळी छाया कायमची निघून जाऊ दे. हा, काय सगळं? आज पुसाची पुनव. माझी घाणवटीची मुदत संपली, आता जाणार मी. नाही सुरमे, तू कुठेही जाणार नाहीस. या तू दिलेल्या साड्या धुवून घरी करून ठेवल्यात. ही दागिन्यांची पेटी. हा ना, हो. हा, तू खर्चाला पैसे द्यायचा ना, त्यातली शिल्लक. तुझी होते तोरले आले. आता तुझी काडी बी शिल्लक नाही माझ्याकडे. नाही तो म्हणशील बाई जातीवर गेली, मला पार लुटून गेली. कर तुझ्या डोळ्यात पाणी का? मी काही कमी केलं तुझ्यासाठी? अरे तुझी बायको करणार नाही एवढी सेवा केली तुझी, केली का नाही? सुरमे, तू जाऊ नकोस का? खरंच जाऊ नको. तुझ्याशिवाय जगण्याला काही मजाच नाही. तुझ्या नावावरती अर्धी इस्टेट करतो, मग तर झालं. हे पोर असं उन्हातानात वाढवू नकोस. अरे तुझं आहे तसंच माझं बी पोर आहे. ती मनापासून जीव लावीन त्याच्यावर, माया करीन. मला खाय नाही मिळालं ना तरी भीक मागून आणीन आणि पोराला खाय घालीन. कशासाठी? कशासाठी हे सगळं? इथे काही कमी का तुला? सांग ना. तुला नाही कळायचं ते. अरे जीवाच्या गुत्तागुत्तीचा खेळ आहे तो. दारू जरा कमी पीत जा आणि खाण्यापिण्याकडे ध्यान दे जरा. रात्रीचा उघडा बंब झोपतोस, पांघरून घेऊन झोपत जा. अरे घरात एवढं सगळं आहे पण दिस उपाशी राहत. कसं समजावू तुला? येडायस येडा. जुलमे, जुलमे, जुलमे आलो का? जुलमे, तुला म्हणलं नव्हते तू येणार. जुलमे, आणारच त्यो. मी आलो. नाही नाही, प्लीज जाऊ नकोस सुरमे, प्लीज जाऊ नकोस. आजपर्यंत अनेक बायका मी भोगल्या. त्याचं शरीर भोगलं, त्यांना बेदरकारपणे हाकलून दिलं. पण जुर्मे, तुझ्या आत्माचा जीव अडकलाय का? असं काय आहे माझ्यात? भरम आहे सगळं. नाही जुर्मे, नाही. त्या बायका माझ्याकडे आल्या त्या माझ्या पैशासाठी, संपत्तीसाठी आणि भोगासाठी. भोगाचा उंगळवाणा खेळ नुसता. तुझ्यात माझा जीव अडकलाय का? तू त्यांच्यापेक्षा खूप वेगळी आहेस, पवित्र आहेस, गंगेच्या पाण्यासारखी निर्मळ आहेस. जाऊ नकोस, प्लीज जाऊ नकोस. तू काय बोलतो मला काय बी कळत नाही. साधं सरळ सोपं गणित आहे. तू मला घाणवट ठेवलीस, भोगलीस. आता घाणवटीची मुदत संपली, पिट्टमपाट झाली की. जुर्मे, मला जायला पाहिजे. हा चल, काळजी घे स्वतःची. जाते मी. चवल्या.
झुरमे चल गाणवडची मदत संपली झुरमे. आता तू माझी आहेस. चल आपल्या घरी चल. माझी घालवतीची मदत संपली. माझ्या खुल्या माळरा नवरा आली. मला किती बरं झुरमे अगे काय करतेस तू? ती झुरमी मेली. गानवट झुरमी मेली. चल ए जेवायचं नाही तुला? का? भूक नाही मला. तू आलीस ना आता. गरज तुला सांगतो किती वाट बघितली तुझी माहिती. कधी कधी वाटायचं आता तू येत नाहीस पण तू आलीस. लाडू बाई काय झालं? काय झालं? काय झालं? हे झुरमे 4था महिना लागला था. काय? वय तू गाणवट ठेवलीस. तू बरं सोडील. अगं पण तुला कळायला का? तुला नका कळायला? लोकांना काय सांगू मी? काय सांगू त्याला? माझ्या हातात होतं तेवढं केलं मी. तो ते पोर पाडून टाक. हा ते पोर पाडून टाक तू. मी नाही पोर पाडायची. गाणवट टाकूनच्या टाकून वर तोंड करून बोलतो पोर पाड म्हणून. कोटारडा म्हणे माझ्यावर जीव आहे. झुरमे तुझ्यावर लय जीव आहे माझा पण त्या पोरावर नाही. सांगून ठेवतो. माझ्यावर जीव आहे आणि माझ्या पोटातल्या जीवावर जीव नाही बाई. असं कसं बोलतो तू? तू ऐक माझं झुरमे. तू ऐक. काय नाही अगं असं कधी वाटलंच नव्हतं असं कधी म्हणून. चांगल्या झिंजाला पट्टे तिच्या. अगं उठ की. अगं बाई त्या झुरमीनं जात पाठवली जात. उठ उठ उठ. चल चल चल. चला चला बघू तिला चांगलं. अगं तू काय बसली इथं? चल चांगलं बघूया तिच्याकडे. चांगलं बघू तिला आता. अगं या सटवे पाटलाचा पोर ठेवा. या लाज नाही वाटली तुला? जात पाठवलीस का? जात पाठवली. खाऊन खाऊन माजले कशी बघा ती. तुझ्या बापाचा नाही खात. तोंड फोडून हातात येईल. रांड्याला वाचा जास्ती असते म्हणतात ते खरंय. काय झालं? हर जाऊल्या लवकर चल. तुझी बायकोला तिकडे बघ की बाया मारत्यात.
काय झालं सुरमे? हा? काय झालं? त्या बायांनी लय मारलं मला. पोटच्या बाईला कोणी मारतं का रे? नाव सांग मला एकेकाचं. काढून टाकतो एकेकाला. नाव सांग. नाही नाही, माझी शपथ आहे तुला. लागू ती मला शपथ. मग ती माझं काय वाटतोय? चल तू चल. चल 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 चल. भवानीच्या नावानं! भवानीच्या नावानं! चौल्या, तुझ्या नावानं तक्रार हाय. नाव आहे मला. आधी माझ्या बायकोला कोणी मला सांगा. हिंमत असेल तर समोर यावं त्यांनी. का मारलं माझ्या बायकोला? बाबांनो, भवानी आईचं नाव घ्या आणि काय तो निवाडा करा. चौल्या, 5 पंचांनी तुला शिक्षा फरमावली ती ऐक. परजातीत बायकोला घाणवट टाकून धरम बुडीवलास, म्हणून तुला आणि तुझ्या बायकोला घोटमारीला तू आज यावं लागल. त्यातनं घोटमारीतनं ती जगलीच तर तिला सोडून द्यावं लागल. न्यायपेक्षा जातीतनं बाहेर पडावं लागल. अरे हट. तुमचा यो निवडा मला मंजूर नाही. जो मी माझ्या काळजाचा तुकडा आहे, तिच्यापेक्षा मला ही काय जात पंचायत मोठी नाही तुमची. याच्यावर तुम्हाला काय करायचं तर करा, पण मी दुर्बीला सोडणार नाही. अरे यो जात पुढव्या निघाला गोटमार करायला. रातीला अंधार दिसाना काळोख. कुठं गेला देवा तुझा सूर्य नारायण? कुठं गेला देवा तुझा सूर्य नारायण? अंधारात होती अमावर घोर अत्याचार. जन्मासाचा देवा झालो गुन्हेगार. ताण लागली असं. आपल्या बाळाला ताण लागली असं. तुरुंगाची